बीडच्या मोर्चात धनंजय मुंडेंवर नेत्यांचा निशाणा. सर्वपक्षीय नेत्यांनी मागितला मुंडेंचा राजीनामा. धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातनं हकला, सर्वपक्षीयांची मागणी. वाल्मिक कराड हा बीडचा वाल्या, तर बीडच्या पालकमंत्र्यांमुळे सत्यानाश झाला. हे सगळं सुरू असतानाही ते मंत्रिमंडळात. जितेंद्र आव्हाडांची धनंजय मुंडेंवर टीका. भर पत्रकार परिषदेत प्राजक्ताला अश्रू अनावर. सुरेश धसांनी माफी मागण्याची केली मागणी. महिला आयोगाकडेही दाखल केली तक्रार. प्राजक्ता माळीची माफी मागण्यास सुरेश धस यांचा नकार. संतोष देशमुख हत्या प्रकरणावरनं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न, सुरेश धस यांचा आरोप. बीडच्या मोर्चासाठी दलित आणि मुस्लिमांना गोळा करा, पैशांची काळजी करू नका. जितेंद्र आव्हाडांचं कथित चॅट रुपाली ठोंबरेंनी केलं व्हायरल. व्हॉट्सअप चॅट आपलं नसल्याचा आव्हाडांचा दावा. संभाजीराजेंचं अजित पवारांना चॅलेंज. धमक असेल तर धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातनं काढून दाखवा. बीडमध्ये गोलीमार भेजे में सुरू. भाजप आमदार सुरेश धस यांचा आरोप, तर धनंजय मुंडेंना बोगस मतदानामुळे लीड मिळाल्याचाही आरोप. संतोष देशमुख हत्या प्रकरणात अंजली दमानी यांचा खळबळजनक आरोप. 3 फरार आरोपींची हत्या झाली. अनोळखी फोनवरनं माहिती मिळाल्याचा दमानी यांचा दावा. प्रकाश आंबेडकरांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना 1 कोटींची भरपाई द्यावी. प्रकाश आंबेडकरांची देवेंद्र फडणवीसांकडे मागणी. तिसरी मुलगी झाल्यानं पतीनं पत्नीला जिवंत जाळलं. उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू. क्रूर कर्मा नवऱ्याला 3 दिवसांची कोठडी. माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावरती शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. साश्रू नयनांनी मनमोहन सिंग यांना निरोप.